औराद नगरीमध्ये औरादचे लोकनियुक्त नगर सरपंच असलेले आरती बालाजी भंडारे हे गेल्या अनेक वर्षापासून या औराद नगरीचा विकास करण्याचा काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातूनच औराद शहाजीन गडाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा औराद गडाचा जिल्हा परिषद गटाची उमेदवारी त्यांना मिळालेली आहे। प्रत्येक ठिकाणी ज्या सर्कलमध्ये आपण जात आहे त्या सर्कलमध्ये भारतीय जनता पार्टीचाच विजय असावं अशा पद्धतीचे मतदारांच्या मध्ये आणि नागरिकांमध्ये उत्साह वाढलेला आहे। याचं कारण असं आहे की युवतींना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि जोड अशी आहे, एकीकडं बंकट बिरादार आहेत जे लोकनियुक्त सरपंच शेडगेचे आहेत आणि एकीकडे डॉक्टर साहेब आहेत जे मल्लिकार्जुन त्यांचं नाव आहे। असे नवीन चेहरे दिले जे विकास आणि आश्वासक चेहरा म्हणून ह्या तिन्हीकडे पाहिलं जातं। औरादमध्ये फिरताना असं मला मी उमेदवार म्हणून फिरते असं मला बिलकुल वाटत नाहीये। औरादमध्ये फिरताना एक त्या लोकांची एक लेक, त्यांची सून, त्यांची बहीण कोणीतरी जाऊन त्यांच्या घरी भेट देते असं मला वाटते। एखादा हळदी कुंकाचा कार्यक्रम असावा, एखादी संक्रांतमध्ये हळदी कुंकू जसं घेत जावं, प्रत्येक घरामध्ये माझं औक्षण केलं जात आहे, प्रत्येक घरामध्ये मला हळद कुंकू लावलं जात आहे। त्यांचं प्रेम प्रत्येक मी गेल्यानंतर मी पाया पडण्याच्या अगोदर ते लोक मला गळ्याला लावून घेत आहेत। असा प्रतिसाद पाहून हा प्रचार दौरा असंच कायम राहावा अशी माझी इच्छा होत आहे। खूप भयंकर, खूप सुंदर, खूप प्रतिसाद भेटत आहे, त्यामुळे मी खूप खुश आहे आणि बाकीची जनताही मला तिकीट भेटलेलं आहे त्याच्यामुळे सगळेजण आम्ही खुश आहोत। लोकांचा प्रतिसाद लई चांगला आहे। आम्ही प्रचार म्हणजे असं आम्ही धर्मासाठी लढतो। आपण पक्षासाठी पण लढत नाही, आपण धर्मासाठी लढतोय आणि धर्मासाठी काही लोकांचं, जास्त लोकांचं साथ आहे। प्रतिसाद कसं वाटतं? प्रतिसाद कसं आहे लोकांचा? प्रतिसाद चांगला आहे, चांगला आहे। ज्याने याच नगरीमध्ये रुग्णसेवा दिली, जनसेवा केलेली आहे अशी आपल्यासोबत याच औराद नगरीचे गणाचे उमेदवार आहेत मल्लिकार्जुन सर, काय सांगाल? आपण 2005 ते 10 ग्रामपंचायत सदस्य होतो, 2010 ते 15 उपसरपंच पदी होतो। त्या माध्यमातून संभाजी भैयाच्या माध्यमातून जी महत्त्वाची जी कामं केलेत औरादला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना या माध्यमातून आणि 1,500 नीट UGच्या विद्यार्थ्यांना प्रवेश सुलभ करण्याच्या माध्यमातून आणि बरेच कामं भैयासाहेबाच्या माध्यमातून, आका फाउंडेशनच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे 15 वर्षामध्ये। भाजपचा प्रचार दिसलेला आहे ह्या जिल्हा परिषद गटामध्ये, औराद गणामध्ये किंवा गटामध्ये दुसऱ्या पक्षाचे कोणी उमेदवार आहेत का नाही? ॲक्च्युली आम्ही एवढे बिझी आहोत, एवढ्या लोकांचे कॉन्टॅक्ट्स होत आहेत, आम्हाला स्वतःलाच टाईम नाही आमचं बघायला। आम्हाला एवढ्या लोकांजवळ जायचं आहे, सर्वांना भेटायचं आहे, भेटीगाठी घ्यायची आहेत। आम्ही आमच्यामध्ये बिझी असल्यामुळे आम्ही लोकांचं बघत नाही आहे। औराद नगरीमध्ये औरादचे लोकनियुक्त सरपंच असलेले आरती बालाजी भंडारे हे गेल्या अनेक वर्षापासून या औराद नगरीचा विकास करण्याचा काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातूनच औराद शहाजीन गडाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा औराद गडाचा जिल्हा परिषद गटाची उमेदवारी त्यांना मिळालेली आहे आणि त्या अनुषंगानं प्रत्येक ठिकाणी ज्या सर्कलमध्ये आपण जात आहे त्या सर्कलमध्ये भारतीय जनता पार्टीचाच विजय असावं अशा पद्धतीचे मतदारांच्या मध्ये आणि नागरिकांमध्ये उत्साह वाढलेला आहे। याचं कारण असं आहे की युवतींना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि जोड अशी आहे, एकीकडं बंकट बिरादार आहेत जे लोकनियुक्त सरपंच शेडगेचे आहेत आणि एकीकडे डॉक्टर साहेब आहेत जे मल्लिकार्जुन त्यांचं नाव आहे। असे नवीन चेहरे दिले जे विकास आणि आश्वासक चेहरा म्हणून ह्या तिन्हीकडे पाहिलं जातं आहे। आता आपण महिलांची जी संख्या वाढलेली आहे आणि महिला ज्या पद्धतीने प्रचार करतात, लाडक्या बहिणीचे प्रचार करतात या पूर्ण मार्केट परिसरामध्ये, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीची प्रचार यंत्रणा सुरू आहे, कसं प्रतिसाद वाटतं। एकूण आपण औराद नगरीमध्ये फिरतंय, मार्केटमध्ये फिरतंय, लोकांचा आशीर्वाद घेत आहे, चक्क पाया पडतंय, पण कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे? औरादमध्ये फिरताना असं मला मी उमेदवार म्हणून फिरते असं मला बिलकुल वाटत नाहीये। औरादमध्ये फिरताना एक त्या लोकांची एक लेक, त्यांची सून, त्यांची बहीण कोणीतरी जाऊन त्यांच्या घरी भेट देते असं मला वाटते। एखादा हळदी कुंकाचा कार्यक्रम असावा, एखादी संक्रांतमध्ये हळदी कुंकू जसं घेत जावं, प्रत्येक घरामध्ये माझं औक्षण केलं जात आहे, प्रत्येक घरामध्ये मला हळद कुंकू लावलं जात आहे। त्यांचं प्रेम प्रत्येक मी गेल्यानंतर मी पाया पडण्याच्या अगोदर ते लोक मला गळ्याला लावून घेत आहेत। असा प्रतिसाद पाहून हा प्रचार दौरा असंच कायम राहावा अशी माझी इच्छा होत आहे। खूप भयंकर, खूप सुंदर, खूप प्रतिसाद भेटत आहे, त्यामुळे मी खूप खुश आहे आणि बाकीची जनताही मला तिकीट भेटलेलं आहे त्याच्यामुळे सगळेजण आम्ही खुश आहोत। नक्कीच काकी, तुम्ही पण फिरताय, पूर्ण किती किलोमीटर फिरलंय, लोकांचा प्रतिसाद कसं वाटतंय? लोकांचा प्रतिसाद लई चांगला आहे। आम्ही प्रचार म्हणजे असं आम्ही धर्मासाठी लढतो। आपण पक्षासाठी पण लढत नाही, आपण धर्मासाठी लढतोय
आणि धर्मासाठी काही लोकांचं, जास्त लोकांचं साथ आहे. म्हणजे प्रतिसाद प्रसाद, कसं वाटतंय? प्रसाद. प्रतिसाद कसं आहे लोकांचा? प्रसाद चांगला आहे. चांगला आहे. ज्याने याच नगरीमध्ये रुग्णसेवा दिली, जनसेवा केलेली आहे, अशी आपल्यासोबत याच औराद नगरीचे गणाचे उमेदवार आहेत मल्लिकार्जुन सर. काय सांगाल? आपण 2005 ते 10 ग्रामपंचायत सदस्य होतो. 2010 ते 15 उपसरपंच पदी होतो. त्या माध्यमातून संभाजी भैयाच्या माध्यमातून जे महत्त्वाची जी कामं केलेत औरादला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना या माध्यमातून आणि 1,500 नीट UGच्या विद्यार्थ्यांना प्रवेश सुलभ करण्याच्या माध्यमातून आणि बरेच कामं भैयासाहेबाच्या माध्यमातून, आका फाउंडेशनच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे 15 वर्षामध्ये. आणि वैद्यकीय सेवासुद्धा आपण या भावनेनं करतो की हे देह एक पंढरपूर आहे, त्या देहामध्ये वास करणारा श्वास हाच विठ्ठल आहे. जिस्म को आप देख रहे हो वह जिस्म एक जिंदा मस्जिद है, उसके अंदर जो चलने वाली सांस है वही सांस को मैं अल्लाह मानता हूँ. जे बुद्ध विहार आपण मानतो, माझ्यासाठी हे शरीरच बुद्ध विहार आहे आणि आज चालणारा श्वासच माझ्यासाठी बुद्ध आहे. म्हणून मी सगळ्यांना आवाहन करत आहे की या शरीराची सेवा करण्यासाठी आम्हाला परत एकदा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून संधी द्यावी. का तर येणाऱ्या ग्रामपंचायतीचे हे 2 जे पद आहेत हे आई वडिलासारखे असतात ग्रामपंचायतीचे. जर आई आणि बाप जर हे निवडून आले तर उद्या जन्मणारं ग्रामपंचायतसुद्धा चांगल्या पद्धतीचं राहील, ही आशा घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आहे. लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे आणि आज तुम्ही पाहता की तुमचं हे साक्ष आहे की आमच्या या महिला कधीच मार्केटमध्ये येत नाहीत, पण आज मार्केटमध्ये ते उत्साहानं प्रचार करायला लागले. त्यामुळे सगळ्यांच्याकडे एक आशेचा किरण आहे आणि सगळे माझ्यासोबत असलेले बंधू बांधव, सिनियर ज्युनियर सगळेजण आम्हाला प्रचारामध्ये साथ देत आहेत. त्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि गावकऱ्यातर्फे येणाऱ्या 7 तारखेला जे होणारं मतदान आहे की त्या मतदानाच्या दिवशी सगळ्यांनी कमळासमोरचं, जिल्हा परिषदचं पण पंचायत समितीचं पण, दोन्ही EVMवरच्या कमळाच्या बटनसमोरचं बटन दाबून भरघोस मतांनी मतदान करावं. प्रचंड मतांनी ही दोन्ही सीट ह्या निलंगा तालुक्यात लातूर जिल्ह्यात यावं आणि ह्याचं पूर्ण श्रेय आमच्या नेत्याला संभाजीरावला जावं आणि मार्चमध्ये होणाऱ्या मंत्री विस्तारामध्ये त्यांना मंत्रिपद मिळावं, ही भावना मी व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी वतन है हिंदुस्तान हमारा. म्हणजे ते काय म्हणले, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सगळेच भाई, विकास हे ध्येय ठेवून आणि पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होत असताना ही पांडुरंगाची धरती व्हावी, म्हणजे इथं विकास व्हावा आणि सर्व समाज एक गुणागोविंद राहावा, अशा पद्धतीची भूमिका मल्लिकार्जुन सरांची आहे. काय भाऊ, कशा पद्धतीचं प्रतिसाद वाटतंय? प्रत्येक गावामध्ये फिरलंय, सर्व लोकांचा उत्साह बघितलाय, सर्व लोक तुम्हाला गळाभेट घेतात, वहिनीची गळाभेट घेतात, आशीर्वाद देतात. काय सांगाल? औरादमध्ये ज्या पद्धतीनं औरादमधला त्यांनी काम केल्यामध्ये, औरादमध्ये प्रत्येक भागामध्ये ते 30 ते 40 वर्षापर्यंत कुठंच रस्ता नव्हता, नाली नव्हत्या, अशा प्रभागामध्ये त्याने जाऊन तिथून निवडून येऊन त्या प्रभागाचा एक वेगळा चेहरा मोहरा केल्यामुळं सगळ्या औराद जनतेने, म्हणजे जनतेतले उत्साह त्यांच्याबद्दल अनेक आहे. त्यांनी लोकांनी त्यांचा आशीर्वाद खूप त्यांच्या पाठीशी, सगळ्या जनतेचा त्यांच्या पाठीशी आशीर्वाद आहे. आणि जनतेने त्यांना सांगितले की तुम्ही आणखीन कामं करू शकता, तुम्हाला स्कोप आहे, तुम्ही आणखीन काम करू शकता. ग्रामपंचायतनं तुम्ही जिल्हा परिषदला लावा म्हटल्यानंतर जिल्हा परिषदला त्यांनी भैयासाहेबांनी त्यांना मोठा विश्वास देऊन काम करणारी संधी जी महिला आहे, अशा महिला कमी प्रमाणात असतात. त्याच्यासाठी एक अशी चांगली महिला आहे, उत्कृष्ट काम करणारी, प्रत्येक जाती धर्मातल्या सर्व लोकांना घेऊन चालणारी अशी महिला आहे. असल्यामुळं त्या महिलेला तिकीट भैयासाहेबांनी विश्वास ठेवून आणि खेड्यापाड्यामध्ये भैयासाहेबांनी बदल दाखवल्याबद्दल लोकांनी उत्साह की चांगल्या एका प्रतिष्ठित, कारण की जिल्हा परिषद गणामध्ये 2 येतात, आपल्या बोरसरी गणामध्ये, औराद गणामध्ये बोरसरीचे सरपंच बंकट बिरादार, त्यांनी हे चांगल्या पद्धतीने भैयासाहेबाचं त्यांचे काम आहेत. आणि डॉक्टर साहेबांचे इथल्या औराद परिसरामध्ये त्यांच्या खूप असे सेवा झालेली आहे त्यांची. असे दोन्ही स्तंभ त्यांचे चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत. आणि जे जिल्हा परिषदेला उमेदवार दिले तिघांनाही असे औरादचा चौफेर विकास कसा होईल ह्या माध्यमातून त्याने औरादला एक वेगळी दिशा आणि वेगळं चित्र एक त्या 5 वर्षामध्ये त्याने कायापलट होईल अशी औरादची त्यांची भव्याची इच्छा आहे. आणि भैयासाहेबांनी औरादला काहीतरी एक वेगळं दळणवळण व्यापार वाढावं
ह्या उद्देशाने औरादमध्ये रस्ते नाले असे चौफेर विकासावर औराद गणातील पूर्ण खेडेपाडे जे आहेत आपले प्रत्येक खेड्यापाड्यातल्या लोकांना सोयीसुविधा औरादला यावे, कॉलेज महाविद्यालय अशा सर्व गोष्टी व्हाव्या असे भैयासाहेबांनी एक कल्पना केल्यामुळे भैयासाहेबांनी आमच्यावर सगळ्यांवर विश्वासाने उमेदवारी दिलेली आहे. त्या एवढं कधी शिकलो बोलायला तुम्ही? तुम्ही बोलता म्हणून पुढचं उत्तर दिले. नाही, उमेदवार असे दिले तुम्ही बोरसुरी गणातून बंकट म्हणजे येणारा संकट दूर व्हावं म्हणून बंकट, हा यांचं नाव मल्लिकार्जुन, नावात अर्जुन, आणि विजयची आरती व्हावी म्हणून आरती बालाजी भंडारे. काय संगम आहे, नाही का? भैयासाहेबांचे ते असे विचार असल्यामुळे भैयासाहेबांनी असे तिघांना बी असे बैठल्यानंतर तिघेही असे उमेदवारी फायनल केलेली आहे की येत्या निलंगा तालुक्यामध्ये जास्तीत जास्त मतांना सगळ्यात मताने जास्तीत जास्त मतांना निवडून मताधिक्यानं येणारे हे तिन्ही सीट असतील. आणि हे विश्वास भैयासाहेबांनी इथल्या सर्व जनतेने विश्वास भैयासाहेबांवर ठेवलेला आहे. भैयासाहेबांना जास्तीत जास्त मतांनी निवडून देणार हे लोकांनी आज ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे लोकांचा एवढा भरपूर प्रतिसाद आम्हाला भेटला. शेवटचा प्रश्न आहे, थोडक्यात मला सांगा, भाजपचा प्रचार दिसलेला आहे ह्या जिल्हा परिषद गटामध्ये, औराद गणामध्ये किंवा गटामध्ये दुसऱ्या पक्षाचे कोणी उमेदवार आहेत का नाही? ॲक्च्युली आम्ही एवढे बिझी आहोत, एवढ्या लोकांचे कॉन्टॅक्ट्स होत आहेत, आम्हाला स्वतःलाच टाईम नाही आमचं बघायला. आम्हाला एवढ्या लोकांजवळ जायचं आहे, सर्वांना भेटायचं आहे, भेटीगाठी घ्यायच्या आहेत. आम्ही आमच्यामध्ये बिझी असल्यामुळे आम्ही लोकांचं बघत नाही आहे की बाबा कोण आहे, कोण येत आहे, कोण नाही. आणि जरी आले असले तरी एक कारण त्याच्या मागे लोकांकडून लक्षात येते. जरी उमेदवार आला तरी जो उमेदवार येणार आहे तो अशा पक्षाचा असणार आहे ज्याच्याकडं केंद्रात, राज्यात, आपल्या आणि तालुक्यात त्यांच्याकडे सत्ता नसणार आहे. आणि माझ्याकडे एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की माझ्याकडं जो पक्ष माझा जो पक्ष आहे त्यांची सत्ता नसणार आहे. आणि माझ्याकडे एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की माझ्याकडं जो पक्ष माझा जो पक्ष आहे त्यांची सत्ता गल्लीत दिल्ली असल्यामुळे लोकांचा प्रतिसाद मला अप्रतिम आहे. हे होते जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आरती बालाजी भंडारे आणि त्यांच्यासोबत असलेले याच औराद गणातल्या मल्लिकार्जुन सर यांचं मत असं आहे की आम्ही येणाऱ्या काळामध्ये केंद्रापासून ते पूर्ण गल्लीपर्यंत, गावापर्यंत, लोकांच्या उंबरट्यापर्यंत येऊन विकास करायचा आहे आणि त्यामुळे चोपे विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशा प्रतिक्रिया ठिकाणी दिली आणि प्रतिसाद अत्यंत मोठा आणि चांगल्या ठिकाणी दिसतो. मी असलम धारेकर, एप्रिल मला न्यूजसाठी औराद. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.